नमस्कार. अमोल शेवडेचा सविनय नमस्कार. आजवर सर्व एपिसोड्सवर प्रेम करतायत, तसंच प्रेम पुढे द्या आणि आशीर्वाद द्या, चांगलं मला सुचेल याच्यासाठी. आजच्या एपिसोडचं नाव आहे मिस्टर करोना, जिरवली की नाही तुझी. इकडे बघ मिस्टर करोना, जिरवली की नाही तुझी, असं एपिसोडचं नाव आहे. तू म्हणाल हे काय टायटल आहे, सांगतो ना तुम्हाला. आम्ही भारतीय आहोत ना, दुसऱ्याची जिरवण्यामध्ये फार आयुष्य खर्ची करतो. कोणाची तरी जिरवायची असते आम्हाला. मग कधीतरी प्रवाशाला रिक्षावाल्याची जिरवायची असते, रिक्षावाल्याला प्रवाशाची जिरवायची असते. एक समाधान टोपी घातल्याचं किंवा छळल्याचं वगैरे. हे आता फारच वाढत चाललंय. म्हणजे करोना गेला, पण हा व्हायरस जो आहे तो प्रचंड आता शिरलेला आहे भारतीयांमध्ये. तर आता बघा, कोरोनाच्या वेळेला गंमत वाटायची. माणसं दिवसातून 10-10, 20-20, 25-25 वेळेला हात काय धुवायची. जे सॅनिटायझर 70 रुपयाला मिळत होतं ते 300-500 राजरोस मनाला येईल त्या किमतीने विकलं गेलं. ते कोणाला गुन्हा वाटला नाही, त्यांची एन्क्वायरी झाली नाही. आहे की नाही गंमत. आणि शिवाय त्यावेळेस मजा यायची बघायला. बायका अगदी काही पोशाखी बायका सुद्धा अगदी मोलकरणींवर अवलंबून न राहतात. काणे आपल्या काय म्हणतात त्याला, घराच्या कड्या, नंतर काय कुलप आणि खिडकीच्या काचा आणि ते काय खिडक्या सतत आपल्या त्या काय स्प्रे मारून पुसतायत दिवस रात्र. आणि त्यावेळेला कधी नव्हतं ते आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये. खरी पवित्र संस्कृती आपली, पण आपण त्याची वाट लावली. पण त्यावेळेला असं घरी घरी असं बोललं जायचं, हात धुवा दे आणि मग जेवायला बस. त्यावेळी व्यवसायच होता हातपाय धुण्याचा सतत. बरं वाटतं काय करतो आपला मुलगा, नाही दिवसातून 22 वेळेला हात धुतो आणि 18 वेळेला पाय धुतो, असं सुद्धा कोणीतरी बोललं असेल, सांगता येत नाही. असो, तर करोना गेला आणि आता बघा, जिरवली की नाही मिस्टर करोना मी तुमची. बघा कुठचंही रेस्टॉरंट बघा, रस्त्यावरचे फूड स्टॉल्स बघा, कोणीही साधं पाण्याने सुद्धा हात धुत नाही. हो आमच्याकडे पाण्याने सुद्धा हात धुत नाही, डायरेक्ट खायला सुरुवात. बरं चला, जे अगदी ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना कसलं पाणी, कसला हात धुणार, काय करणार. त्यात आमचे फूड स्टॉल आहेत ना, फूड स्टॉल, ते कित्येक वेळेला सार्वजनिक मुतारीच्या काय बाजूला असतात, गटाराच्या काय बाजूला असतात, आणि माणसं तिथे खातात हात न धुता. शिवाय ते आजूबाजूचं इन्फेक्शन त्याबद्दल न बोललेलं बरं. तसे आपण ऑल प्रूफ आहोत नाही का. आता एवढ्याले पैसे खाल्लेली माणसं आणि थिएटर मिळतात त्यांना चारी बाजूने, तरी कसे कोडगे असतात. भारतीय आता कोडगे म्हणून जास्त प्रसिद्ध होत चाललेले आहेत. असो, तर मी एका परवा काय म्हणतात त्याला, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो जेवायला, कारण काही नातेवाईक आले होते, त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. रेस्टॉरंट म्हणजे काय म्हणजे एशियन रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मला कळतच नाही भारतात नक्की शिकलेलं कोण आहे. मला वाटतं शिकलेले बऱ्यापैकी आहेत असावेत, म्हणजे हे असे काही हॉटेलमध्ये येतात वगैरे ते, पण ते सुसंस्कारितही नाहीत आणि सुशिक्षित त्याहूनही नाहीत, ते नुकतेच शिक्षित. मला कोणीही त्यांच्यातला हातपाय धुताना, आपला पाय जाऊ दे, हात धुताना दिसलं नाही. ते आलेत रेस्टॉरंटमध्ये, मग हात धुवायला गेलेत आणि मग डायरेक्ट खायला. बरं, खाणंही चालू असताना, खाणं सुरू व्हायच्या अगोदर फोनवर चालूच होते चाळे. आज हे सिद्ध झालेलं आहे की आपल्या टॉयलेटपेक्षा जास्त कित्येक लाख बॅक्टेरिया आपल्या मोबाईलमध्ये असतात. हे आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे. हे माहिती आहे, अर्थात 99% लोकांना ते माहिती नसेल भारतामध्ये, कारण ते जनरल नॉलेज वगैरे काय उपयोगाला येत नाही. कळलं ना. नॉलेजचं कसलं आलंय, काय उपयोग आहे काय नॉलेजचा, असं पण आहे काही काहींची श्रद्धा. असो, ते आपल्याला दिसतातच कुठे कुठे बसलेले. तर कोणीही हात धुतलेले मी बघितलेले नाही. मोबाईलवर सगळ्यांचे चाळे चालू, मोबाईलवर फोन बोलणं चालू, तेवढ्यात खाणं आलं. आता काही जण असं आहे की ते स्वतःला असं एस्टॅब्लिश करत असतात, म्हणजे मी साहेब आहे ऑफिसमध्ये, ते काट्या चमच्याने जेवायचा प्रयत्न करतात. ती त्यांची केबिलवाणी धडपड जरा मजा येते बघायला, त्याच्यातूनही कॉमेडी क्रिएट होते. पण तरी सुद्धा काही गोष्टी, उदाहरणार्थ आता त्यांनी कांदा आणून ठेवला समजा, तर कांद्याच्या स्लाइस या हाताने घेतातच की हो. म्हणजे हात धुवायचा म्हणजे काही संबंधच नाही आमचा. काय कोणाच्या वाटेला गेलात असतो, इंडियन्सच्या. मिस्टर करोना, जिरवली की नाही तुझी, ध्यान में रखना.